प्रश्न असा आहे की बिंग अन IAS ऑफिसर व्हॉट इज युअर एम इन लाईफ. सो देर आर टू थिंग्स. आय हॅव अ ड्रीम दॅट इज ऑफ बिकमिंग RBI गव्हर्नर. ते माझं ड्रीम आहे. बट my aim would be, I always like to work in the field of women empowerment. So this is my concern, that is my dream. So concern आणि ड्रीम मध्ये आय थिंक आय विल गो फॉर कन्सर्न. आय वुड डेफिनेटली लाईक टू वर्क इन विमेन एम्पॉवरमेंट. पण अजून माझं एम त्यांनी विचारलं तर मी सांगेन की जो तुम्ही एथिक्सचा अभ्यास करता त्याच्यामध्ये ज्या आपण व्हॅल्यूज शिकतो की एम्पथी, कमिटमेंट, सेन्सिटिव्हिटी, लिडरशिप, ट्रान्सपरन्सी, अकाउंटेबिलिटी, एफिशियन्सी, ह्या ज्या आपण व्हॅल्यूज शिकतो एथिक्समध्ये. सो आय वुड माझं एम हेच असेल की जेव्हा मी 35 वर्षाने रिटायर होईन तेव्हा वेन आय लुक बॅक ॲट माय करियर आय वुड लाईक टू सी myself as a very efficient, clean, sensitive and officer with a lot of empathy. That would be my aim. You were economics postgraduate, but you have selected political science as your option. Will you please guide me something, because I am also the economics postgraduate. I am planning to take economics as my option. So will you advise me to do this? प्रश्न कळला सगळ्यांना मागे. तिचा प्रश्न असा आहे की मी इकॉनॉमिक्स पोस्ट ग्रॅज्युएट आहे तर मी पॉलिटिकल सायन्स का चूज केलं ऑप्शनल. ह्याचं कारण एकदम सिम्पल आहे की पॉलिटिकल सायन्स आणि GS2मध्ये खूप ओव्हरलॅप्स आहेत आणि मला एक अख्खा सब्जेक्ट्स नव्हता करायचा. म्हणजे मला बोर झालं होतं टू बी ऑनेस्ट की एक अख्खं इकॉनॉमिक्स नाही, मला वेगळंच वाचायचं. कारण इकॉनॉमिक्सची जी थिअरी आहे त्याचा काही GSशी संबंध नाही आहे फारसा. दॅट इज वाय आय डिसाइडेड टू चूज पॉलिटिकल सायन्स, कारण त्याचा GS2ची खूप ओव्हरलॅप आहे. आणि सेकंड थिंग इज, जर मला आयुष्यात एक 5वा, 7वा, 6वा अटेम्प्ट द्यावा लागला त्यावेळेस ऑप्शनल नसूही शकतील. सो मग मी आत्ताचा वेळ त्याच्यात कशाला वेस्ट करू. सो पॉलिटिकल सायन्सचा अभ्यास इज मोर रिलेव्हंट टू द सिलेबस दॅन इकॉनॉमिक्स. दॅट्स वाय आय चोज इकॉनॉमिक्स. आय विल ॲडवाईस यू टू टेक इट बिकॉज इट्स अ स्कोरिंग सब्जेक्ट. इकॉनॉमिक्समध्ये आजकाल खूप मार्क मिळत आहेत आणि इफ यू आर ॲब्सोल्युटली पुणे युनिव्हर्सिटी, ओके, इफ यू आर ॲब्सोल्युटली इन लव्ह विथ इकॉनॉमिक्स देन ओके. हो, मी पण होते. तर लोक म्हणतात की खूप वृक्ष सब्जेक्ट आहे, पण मला फार राग येतो. इट्स अ व्हेरी ब्युटिफुल अँड व्हेरी रिदमिक सब्जेक्ट, खूप चांगला. बट आय एम इन लव्ह विथ इकॉनॉमिक्स. बट ॲज आय सेड आय हॅव माय लिमिटेशन्स. की आपण जेव्हा दिल्ली स्कूल ऑफ इकॉनॉमिक्सच्या लोकांशी कॉम्पीट करतो तेव्हा मे बी त्यांचं जे ओरिएंटेशन असतं तसं आपण पुणे युनिव्हर्सिटीत शिकत नाही. सो तेवढा एक्स्ट्रा एफर्ट टाकायचा का नाही असा माझ्याकडे ऑप्शन होता, जो मी नाही असा डिसिजन घेतला. दॅट्स वाय. बट यू कॅन टेक इट इफ यू आर रेडी टू पुट इन दॅट एक्स्ट्रा एफर्ट. पण मग तुला ऑप्शनलचं प्लॅनिंग वेगळं करावं लागेल, म्हणजे त्याच्यासाठी जास्ती वेळ द्यावा लागेल कदाचित, किंवा जास्ती लोकांशी बोलावं लागेल. इकॉनॉमिक्स घेऊन पास झालेले पुण्यात फार लोक अवेलेबल नाही आहेत, तर तुला ते इंटरनेटवर जाऊन शोधावे लागतील की कोण आहेत, किंवा दिल्लीला कोणाशी तर ते जाऊन बोलून यावं लागेल. सो दीज आर द एक्स्ट्रा एफर्ट विच यू विल हॅव टू पुट इन. इफ यू आर रेडी टू डू दॅट यू कॅन गो फॉर इट. My dream is also to become an RBI governor. So that's why I want to choose economics as my. नाही, त्याचा काही संबंध नाही. म्हणजे RBI गव्हर्नर होण्यासाठी इकॉनॉमिक्स, when you become an IAS and if you म्हणजे तू स्पेशलाइज फायनान्समध्ये केलंस तर यू हॅव अ गुड चान्स. ह्याच्याशी काही संबंध नाही. सो मॅम, हाऊ टू प्रिपेअर फॉर पर्सनॅलिटी टेस्ट फ्रॉम दिस टेस्ट? तिचा प्रश्न असा आहे की हाऊ टू प्रिपेअर फॉर इंटरव्ह्यू फ्रॉम टुडे. सो जसं मी सांगितलं की पहिल्यांदा तुम्ही सगळेजण ॲक्सेप्ट करा की ही गोष्ट तुमच्यात लॅकिंग आहे आणि बी ॲब्सोल्युटली ऑनेस्ट विथ इट. दुसरी गोष्ट म्हणजे इंटरव्ह्यूसाठी जे तुमची थिंकिंग प्रोसेस असते ती बरोबर आहे की ती रोज डेव्हलप होत असते. इंटरव्ह्यूची प्रिपरेशन एक दिवसात होत नाही वगैरे वगैरे, बरोबर आहे. पण मी असं म्हणेन की तुम्ही स्वतःला आत्तापासूनच पेपर 4चा अभ्यास हा इंटरव्ह्यूसाठी खूप चांगला असतो असं मला वाटतं. की पेपर 4, इफ यू स्टडी दॅट पेपर व्हेरी नाईसली, इट मेक्स यू क्वेश्चन युअर ओन एथिक्स. की ह्या विषयाचा, ह्या पर्टिक्युलर प्रश्नाचा मी कसा विचार करते. तर तुम्ही एथिक्सचा, जेव्हा तुम्ही पेपर 4चा अभ्यास करता तेव्हा तुम्ही तुमची स्वतःची एथिक्स पण चेक करून बघा की माझे कुठेतरी एथिकल गडबड होते का, की मी असा विचार केला पाहिजे पण मी असा करते आहे, असं होतं आहे का कुठे कुठे. सो इंटरव्ह्यूच्या प्रिपरेशनचा आणि एथिक्सच्या ह्याचा तुम्ही, म्हणजे ते जेव्हा तुम्हाला प्रश्न विचारतात त्या तुमची उत्तर ही ॲब्सोल्युटली एथिकल तर असलीच पाहिजेत. आणि ती तेव्हाच होतात जेव्हा तुमचा विचार, जर त्याच्यात काही एथिकल गडबड असेल तर ती तुम्ही आत्तापासूनच सॉल्व्ह करा एथिक्सच्या पेपर बरोबर. असा माझा एक्सपिरियन्स होता. की काही बाबतीत मी, म्हणजे जे आपलं मीन्स वर्सेस एंड डिबेट आपण गांधीजींचं म्हणतो ना,
की एंड्स जास्ती महत्त्वाचे, त्यासाठी तुम्ही कुठलेही मीन्स वापरा किंवा मीन्स चांगले वापरा की एंड्स बरोबरच असतात, असं जे डिबेट आहे. सो कधी कधी आपलं असं होतं की आपण एंडसाठी कधी कधी आपण म्हणतो की चुकीचा वे वापरा की तुम्हाला बरोबर एंड मिळेल. तर मला वाटतं हे डिबेट इंटरव्ह्यूसाठी खूप महत्त्वाचं आहे. ते प्रश्न जे विचारतात ना ते असेच असतात की तुम्ही कन्फ्यूज होऊन जाता की असं जर सिच्युएशन आहे तर हे तर अचीव करायचं आहे पण मला हे करून चालणार नाही, देन व्हॉट शुड आय डू, असे प्रश्न ते विचारतात सिच्युएशनल. सो वेन यू स्टडी फॉर एथिक्स पेपर, ट्राय टू क्वेश्चन युअर ओन एथिक्स अँड ट्राय टू ॲनलाइज हाऊ एथिकल यू आर. तुम्ही एक ऑफिसर म्हणून गेला, तुम्ही किती एथिकल असाल आणि तुम्ही किती सेन्सिटिव्ह आहात. म्हणजे तुम्ही या सगळ्या इश्यूबद्दल सेन्सिटिव्ह असला पाहिजे. तुम्ही जेव्हा UPSCची परीक्षा देता तेव्हा ऑफकोर्स यू हॅव टू बिकम एन IAS, दॅट्स युअर ड्रीम, बट ऑफकोर्स युअर ग्रेटर ड्रीम शुड बी समथिंग एल्स. द वे आय सेड, मी नाही म्हणणार की देशसेवा असा मोठा शब्द तुम्ही ठेवा, इट्स अ क्लिशेड आन्सर, बट युअर एम शुड बी समथिंग बेटर दॅन बिकमिंग एन IAS. ॲटलीस्ट समथिंग दॅट ॲटलीस्ट एका गावाचा मला विकास काहीही ते असू शकतं, बट इट कॅनॉट, द ड्रीम कॅनॉट स्टॉप ॲट बिकमिंग एन IAS. इफ यू स्टॉप, अँड दॅट इज हाऊ यू शुड प्रिपेअर फॉर इंटरव्ह्यू एव्हरी डे. You try to widen your dream, try to visualize where you will be after 10 years. So मी असं करायचं की रोज जेवताना किंवा रात्री आम्ही जे ग्रुप डिस्कशन करायचो किंवा माझ्या आईशी बोलताना मी अशा गोष्टींवर गप्पा मारायचे की आई जर असा प्रश्न आला 10 वर्षांनी तर काय होईल तिकडे, तू कसा हँडल केला असं. माझी आई यशदामध्ये डायरेक्टर आहे, तिला असा खूप एक्सपिरियन्स आहे, तर मी अशा गप्पा मारायचे. सो इंटरव्ह्यूचं प्रिपरेशन इज ऑल अबाउट मेकिंग युअर सेल्फ sensitive and honest and ethical every day. त्याचा प्रश्न आहे की मेन्ससाठीची रायटिंग प्रॅक्टिस कशा प्रकारे केली. रायटिंगची रोज मिनिमम म्हणजे आत्ता तुम्ही सगळे 2016चा अटेम्प्ट द्याल ना, सो आत्ता तुम्ही रोज 1 तास तरी लिहिलं पाहिजे. जुने क्वेश्चन पेपर्स लिहा, क्लास टेस्ट. बरं, क्लासमधल्या ज्या टेस्ट असतात त्या भयंकर सिरियसली करायच्या बरं का, म्हणजे मार्क त्याचे फार तुम्ही सिरियसली घेऊ नका, बट यू कम्पेअर युअर सेल्फ विथ युअर सेल्फ. प्रत्येक पेपरामध्ये तुमची स्वतःची इम्प्रूव्हमेंट तुम्हाला दिसलीच पाहिजे. देर इज नथिंग लाईक दॅट. म्हणजे आपल्याकडे एवढे छान कोचिंग अवेलेबल आहे आणि ते आपल्यासाठी एवढे मेहनत टेस्टसाठी घेत आहेत. हे टेस्ट या खूप गरजेच्या असतात. सो राईट दोज टेस्ट व्हेरी 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 सिरियसली. अभ्यास झाला नसेल तरी टेस्ट बुडवू नका. सो टेस्टमधून अभ्यास करायचा, टेस्टचे पेपर क्वेश्चन्स तेच क्वेश्चन लिहिले तरी चालतात, पण व्हॅल्यू इम्प्रूव्हमेंट, त्याच्या व्हॅल्यू ॲडिशनसाठी तेच लिहून बघायचे. बट ॲटलीस्ट एव्हरी डे फॉर 1 hour यू हॅव टू राईट. दॅट 1 hour कॅन बी एनिथिंग. माझा तो मी जे म्हणले ना की माझं दुपारचं सेशन झालं ना एथिक्स अँड न्यूजपेपर, की मी जो टी ब्रेक घ्यायचे, त्या टी ब्रेक नंतर आणि ऑप्शनलच्या आधी आय यूज टू राईट फॉर 1 hour एव्हरी डे. अँड बिफोर मेन्स तो 1 तासाचे 2-2.5 तास करायचे, की रोज 2 तास काहीतरी लिहिलं गेलं पाहिजे असं. आहे सी IRS इज अ ब्रिलियंट सर्विस. ओके, तुम्हाला कोणाला ऑप्शनल, माझा दुसरा ऑप्शन होता IRS IT. इट्स अ ब्रिलियंट सर्विस बिकॉज इन IRS तुम्ही पैसे कमवता जे तुम्ही IAS करता, राईट. IRSचे लोक IAS लोकांना पैसे देतात. सो इट्स अ व्हेरी इम्पॉर्टंट सर्विस. पण मी असा विचार केला की जर मला आयुष्यभर सांगितलं की तुला एक इन्कम टॅक्स ॲक्ट इम्प्लिमेंट करायचा आहे तर ओके, आय विल बी ओके विथ इट. पण मला समजा 4-5 पॉलिसीज किंवा 4-5 एरियामध्ये काम करायला सांगितलं तर आय विल बी मोर कम्फर्टेबल. आय वोंट से आय विल बी मोर, तो माझी स्ट्रेंथ आहे वगैरे मी नाही म्हणणार, बट इफ आय हॅव टू गिव्ह माय बेस्ट दॅट विल बी वर्किंग इन डायव्हर्स एरियाज रादर दॅन वन पर्टिक्युलर एरिया. बट अपार्ट फ्रॉम दॅट मी आत्ता IRS ऑफिसर, मी आत्ता ऑन द जॉब ट्रेनिंगला बघून आले, तर IRS इज अ ब्रिलियंट सर्विस. याच्यात ॲप्लिकेशनला, तुमच्या स्वतःच्या ॲप्लिकेशनला प्रचंड वाव असतो. आणि जरी आपल्याला वाटलं की काय रेट टाकायला मिळते वगैरे, काय थ्रिलिंग आहे, तरी इट्स अ व्हेरी इम्पॉर्टंट जॉब. की काही लोक तुम्हाला पैसेच टॅक्सच भरत नाहीत तर त्यांच्याकडे जाऊन त्यांना त्यांच्या अकाउंट्समधून त्यांना पटवून द्यायचं की ही चुकीची एंट्री तुम्ही केलेली आहेत आणि यू हॅव टू पे 30% ऑन दॅट. इट्स नॉट ॲट ऑल अ सिम्पल जॉब. तुम्हाला खूप 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 बारकाईने अभ्यास करावा लागतो. सो IRS इज, आय वुड से, ॲज चॅलेंजिंग ऑर समटाईम्स मोर चॅलेंजिंग दॅन IAS. सो डोंट लुक ॲट इट ॲज अ बॅड सर्विस. आणि असं लोक म्हणतात की इट्स अ वुमन फ्रेंडली सर्विस IRS साठी, कारण पाहिजे तिथे पोस्टिंग मिळतं.
सो इट्स अ हॉरिबली जेंडर बायस्ड वे ऑफ लुकिंग ॲट इट. इट्स अ ग्रेट सर्विस फॉर मेन ऑल्सो बिकॉज आय पर्सनली ऑब्झर्व ॲट NADT की हे जे अकाउंट्स आणि असे टेक्निकल काही गोष्टी असतात की मेनली प्रोफेशनली हार्डली टेक्निकल थिंकिंग हे मुलांमध्ये जास्ती असतं. जे होम टेस्टचा आमचा आत्ता रिझल्ट येतं, ऑल टॉपर्स आर मेल. सो सम काइंड ऑफ नॉट ड्राय बट टेक्निकल थिंकिंग इज देअर इन मेन. So it's a brilliant service for men also. So it's a very good service. But still, as I said, I'll be more comfortable in working in diverse areas. मला एक प्रश्न आला आहे. What is your experience of UPSC's approach towards students, UPSC aspirants? बरं, ह्याबद्दल त्यांचा हा प्रश्न आहे की आपण UPSCकडे बघतो तसं UPSC आपल्याकडे कसं बघते. ह्याबद्दल तर मी फारच म्हणजे मला तर UPSCचा भयंकर राग येतो की आय कन्सिडर देम ॲज फारच वाईट, फार त्यांना आपण आवडतच नाही बहुतेक कधी कधी. असं मला वाटतं की मार्क सांगत नाहीत, कसे चेक करतात ते सांगत नाहीत. कधीतरी म्हणजे प्रिलिमचा मार्क आता सांगतील 2 आठवड्यांनी की प्रिलिम त्यावेळेस किती मार्क होते वगैरे असे. दे आर व्हेरी रूड असं माझं म्हणणं आहे. बट अपार्ट फ्रॉम दी स्ट्रक्चरल थिंग्स आय वुड से दॅट what I observed in interview is their approach is only to they want something new from you. की जे इतके वर्ष त्यांनी सर्व्हिसमध्ये बघितलं आहे, UPSC जे इतके ऑफिसर्स बघत आले, प्रोड्यूस करत आली आहे, तर त्यांना प्रत्येक बॅचकडून एक न्यू अप्रोच हवा आहे जो कदाचित आधीच्या बॅचमध्ये नव्हता. एनी न्यू आयडिया, एनी न्यू रिस्क टेकिंग ॲबिलिटी, एनी न्यू पॉलिसी विच यू और एनी न्यू स्टाईल ऑफ इम्प्लिमेंटिंग. इन इंटरव्यू वॉट दे वॉन्ट इज फ्रेशनेस is what I think. Otherwise they are very rude. म्हणजे माझी ही पण अजून एक ड्रीम आहे माझं, टू बिकम अ मेंबर ऑफ UPSC अँड मेक इट स्टुडंट फ्रेंडली. असं माझं अजून एक ड्रीम आहे. क्वेश्चन्स रिपीट ऑप्शनलचे होतात, GSचे नाही होत. Congratulations on your success. And my question is, how to manage time during the mains exam, and should our focus be on attempting all the 25 questions in the GS paper? त्याचा प्रश्न असा आहे की हाऊ टू मॅनेज टाईम इन GS पेपर अँड वेदर टू फिनिश द पेपर. हां, मेन्सचा यू हॅव टू फिनिश दी एंटायर पेपर, हॅव टू, त्याला काही पर्यायच नाही. मला तो ॲडव्हान्टेज होता, मी म्हणले पुणे युनिव्हर्सिटी लिहिण्याचा माझा ॲडव्हान्टेज होता. बट अपार्ट फ्रॉम दॅट तुम्ही पेपर पूर्ण केलेच पाहिजेत. आणि कदाचित तुम्ही ते प्रश्न म्हणजे काही लोकांची स्टाईल असते की पेपर आधी सगळे प्रश्न बघायचे आणि मग बघायचं की कुठला मला चांगला लिहिता येईल. आय विल नॉट ॲडवाईज दॅट. द मोमेंट द क्वेश्चन पेपर रीचेस यू हॅव टू स्टार्ट रायटिंग. म्हणजे माझा जो पेपर वाटणारा माणूस असतो तो मागच्या रोपर्यंत मागच्या माणसाला पेपर देऊन पुढे आल्यावर माझे 2 लाईन्स लिहून झालेल्या असायच्या, इतकी मी पटपट लिहायला लागायचे. सो प्रश्न वाचल्यावर तुम्हाला साधारण कळतं की तुम्हाला त्याच्याबद्दल किती अंदाज आहे. सो आय विल से दॅट some questions are your strengths, like economics is my strength. और काही प्रश्नांची उत्तरंही जसं माझी थिंकिंग स्टाईल आहे, खट 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 अशी लिहावी लागतात. सो दोज आर माय स्ट्रेंथ. सो ऑन दॅट क्वेश्चन्स यू कॅन अफोर्ड टू गिव्ह अ बिट लाईक 5 and 5.5 minutes. अँड जे तुम्हाला काहीच येत नाही, म्हणजे आता एक प्रश्न होता नालंदा आणि तक्षशिलाचं कंपॅरिझन, मला काही माहिती नव्हतं. सो आय सेड की आय विल राईट इट, लेट्स 5 lines ऑन इट अँड लेफ्ट इट. बट तुम्ही प्रश्न तुम्ही क्वेश्चन पेपर संपवलाच पाहिजे असं अजिबात नाही करायचं की 25 प्रश्न बरे लिहिण्यापेक्षा मी 10 प्रश्न उत्तम लिहितो. दिस इज अ टोटली रॉंग अप्रोच. युअर अप्रोच शुड बी आय विल राईट 25 क्वेश्चन्स नाईसली. येस, दिस इज अ व्हेरी बिग चॅलेंज. आणि यासाठी तुम्हाला अभ्यास, रायटिंग प्रॅक्टिस हे एकच उपाय आहे. म्हणजे हे एक डिफेन्स मेकॅनिझम आहे की 25 प्रश्न वाईट कशाला लिहू, त्यापेक्षा मी 10 छान लिहितो ना. इट्स अ डिफेन्स मेकॅनिझम. तर UPSCला नाही वापरून चालत. तुम्ही अवघड परीक्षा देताय, ॲक्सेप्ट करा आणि 25 प्रश्न चांगले लिहा. त्यासाठी काय करा, यू स्टार्ट स्टडिंग अँड स्टार्ट रायटिंग प्रॅक्टिस. You are told to give another attempt so as to clear first all India rank. What efforts will you take? So more efforts. एक तर असा अलाउड नसणं माहिती आहे ना की वन्स यू गेट IAS केडर इम्प्रूव्हमेंट आपल्या देशात अलाउड नसते आता. So now I cannot give, even if I want to, I cannot give another attempt. But for rank 1, I will work more on political science paper 1 section 2 IGP. जे मला ह्यावेळेस मला वाटतं की I couldn't write that nicely. And अजून
आय वुड इंटरव्ह्यूबद्दल मी खूप खुश आहे यावेळच्या इंटरव्ह्यूनंतर. बट अजून मला वाटतं की ऑप्शनलचा तो सेक्शन आणि एथिक्सचे केस स्टडी या 2 गोष्टींवरती आय विल वर्क मोर. बिकॉज ॲज अ सेड केस स्टडीमध्येच असं कधी कधी रिस्की किंवा असं भयंकर धडाकेबा असं वेगळंच थिंकिंग लागतं तुम्हाला की रिस्की पाहिजे आणि ते एथिकल पण पाहिजे. सो आय थिंक आय हॅव दॅट लिमिटेशन्स. आय टेंड टू बिकम कॉन्झर्वेटिव्ह. जे सगळेजण जो त्यातल्या त्यात मोस्ट एथिकल वे आहे तो मी चूज करते आणि माझे आन्सर्स कॉन्झर्वेटिव्ह होतात. मला वाटतं केस स्टडीज तुम्ही जास्ती डायनॅमिक लिहिल्या पाहिजेत, जास्ती डायनॅमिक आन्सर्स लिहिले पाहिजे. माझी थोडीशी कॉन्झर्वेटिव्ह होतात. सो मे बी आय विल वर्क ऑन दॅट काउंट, मेकिंग केस स्टडीज मोर डायनॅमिक अँड पेपर 1 सेक्शन 2 पॉलिटिकल सायन्स. नाही मी मेन्स फेल झाले होते MPSCची. मला येतच नाही माहिती, खूप अवघड आहे. MPSC इज डिफिकल्ट दॅन UPSC असं मला वाटतं पर्सनली. Congratulations on your success again. And this is the first time I'm talking to an IAS officer. So my question is, at some times you feel the responsibility of your home and you have to work part-time, wherein you said you have to study 12 hours a day or 7 hours a day. So is it really necessary to study 7 hours or 12 hours and juggle with your work and studies? Is it possible? See, my personal experience, I can tell you that it's क्वांटिटेटिव्ह स्टडी इज युसलेस. मी तू रोज 12 तास अभ्यास केलास तर मी जसं म्हणलं की मी त्या दिवशी तो अभ्यासक्रम संपायचे आणि माझा भर तो कॉन्सेप्ट समजून घेण्यावर असायचा की what does that chapter really means, and if I was able to finish my entire planned syllabus in 4 hours, I used to study only for 4 hours. So मी स्वतःला ओव्हर स्ट्रेच कधीच नाही केलं. I enjoyed my life. I used to spend time with friends. But I will say की yes, it gets difficult की तुम्हाला तुमची एक लाईफस्टाईल असते जी अचानक बदलून एक वेगळीच लाईफस्टाईल करायला लागते. डेफिनेटली इट इज अ डिफिकल्ट ट्रान्झिशन. बट ती तुम्ही तुमच्यासाठी सिम्प्लिफाईड करून घ्यायची की मी आता फर्स्ट यू ॲक्सेप्ट की तुम्हाला हे ट्रान्झिशन करायचं आहे आणि सेकंड तुम्ही स्वतःला त्याच्यात तुमचे जे एन्जॉयमेंट आहेत त्याच्यासाठी छान प्लॅन करायचं. म्हणजे जसं मी म्हणले, माझी 2 डिसेंबर 2013ला मेन्स होती आणि 14, 15, 16 नोव्हेंबर मी 220 सचिनची टेस्ट मॅच बघायला वानखेडेला गेले होते. सो इट वॉज लाईक 15 days बिफोर माय मेन्स. म्हणजे लोक तेव्हा घराबाहेर पण पडत नाहीत आणि मी 3 दिवस काहीच न करता मुंबईत गेले होते मॅच बघायला. सो जेव्हा सचिनने रिटायरमेंट अनाऊन्स केली, आय प्लॅन दोज 5 days. म्हणजे मी ते 5 दिवस माझ्या प्लॅनिंगमधून ओमिट केले की ते नाहीच आहेत, आपल्याकडे 5 दिवस इतरांपेक्षा कमीच आहेत कारण ती मॅच तर आपल्याला बघायची. सो आय कुड मेक पीस विथ द ट्रान्झिशन की मला माझ्या रेग्युलर रुटीनवरून वेगळंच काय ते करायचं आहे. सो मी ते प्लॅन पण असं करेन की आय वुड बी एबल टू एन्जॉय माय ओन टाईम. अँड आय थिंक द की इज ॲक्सेप्टिंग दॅट यू हॅव टू बेअर विथ द ट्रान्झिशन. बट डोंट ओव्हर स्ट्रेच युअर सेल्फ. 7 ते 12 तास गरजेचे नसतात. तू तुझा अभ्यासक्रम डिसाईड कर, तो त्या दिवसात पूर्ण झाला तर यू आर फ्री टू हॅव युअर ओन टाईम. This time same panel, Alka Surai ma'am. I went in, I was again awed by her presence. I was again, oh, such a beautiful lady. And I went in, sat. First question she asked me was the same she asked me last time, trekking. But thankfully त्यांनी पीर पंजालबद्दल नाही विचारलं. Then this time I kind of played with them. म्हणजे त्यांनी मला एक प्रश्न काय ते विचारला की कोएड अकोमोडेशन NPAमध्ये आता नॅशनल पोलीस अकॅडमी IPS अकॅडमी आहे जिथे आता कोएड अकोमोडेशन आहे की एकाच कॉरिडॉरमध्ये मुलं आणि मुलींच्या रूम्स एकत्र असणार. सो हा प्रश्न त्यांनी का विचारला माहिती नाही, पण त्यांनी विचारला असं तुला हाऊ ॲडवायजेबल इट इज. तर आय ग्रॅब दिस अपॉर्च्युनिटी अँड टोल्ड देम दॅट रिसेंटली वी हॅड दिस डिस्कशन इन NADT, नॅशनल अकॅडमी ऑफ डायरेक्ट टॅक्सेस. आणि म्हणजे आय पर्पजफुली टोल्ड देम दॅट आय एम इन IRS, कारण त्यांच्याकडे जी समरी शीट असते त्याच्यात सर्व्हिस लिहिलेली नसते आपली. सो आय पर्पजफुली टोल्ड देम दॅट आय एम इन IRS. त्याच्यामुळे त्यांना जेव्हा कळलं की आय एम इन IRS, all the questions which they asked me later were situational ki oh you are already in IRS, okay, so if you become IAS of this district and this is the situation, how will you tackle it? If you become collector of this district, this is the situation, how will you tackle it? So माझे यावेळेचे सगळे प्रश्न सिच्युएशनल झाले आणि ते मी त्यांना विचारायला लावले, ज्याच्याबद्दल मला खूप आनंद झाला आहे. आय मेड देम आस्क मी दिस क्वेश्चन बाय टेलिंग देम दॅट आय एम ऑलरेडी इन IRS.
आणि ह्या इंटरव्ह्यूचा एक्सपिरियन्स असा होता की वन्स यू आर इन सर्व्हिसेस दे टेन टू लिसन टू यू मोर केअरफुली, की एकदा परीक्षा पास केली म्हणजे अगदीच मठ्ठ नाही बाबा, तिचं ऐकून घ्यायला हरकत नाही. सो दे टेन टू अ सर्टन एक्सटेंट दे टेन टू बिलीव्ह इन यू की दिस माइट बी द केस. म्हणजे इवन इफ त्यांनी मला एक प्रश्न विचारला होता की इज इंडियन गव्हर्मेंट इंडस्ट्री फ्रेंडली दॅन ॲग्री. तर काही आपल्या पॉलिसीज अशा आहेत ज्या बऱ्याचशा इंडस्ट्री फ्रेंडली होतात आणि ॲग्रीवर आपल्या GDPचा खूप कमी पार्ट आपण खर्च करतो. सो आय स्ट्रॉंगली म्हणजे आय सेड दॅट येस पॉलिसीज अशा आहेत, बट मी नाही म्हणणार की आपली गव्हर्मेंट इज अँटी फार्मर्स. त्यातला एक माणूस होता तो कम्प्लिटली कॅपिटलिस्ट होता आणि त्याला हेच ऐकायचं होतं की इंडस्ट्रियल ग्रोथ इज मोर इम्पॉर्टंट. बट आय सेड दॅट इट इज नॉट. सो बिकॉज आय वॉज इन सर्व्हिसेस ही त्यांच्या बोलण्यावरच मला असं कळलं की ही काइंड ऑफ वॉज रेडी टू मॉडिफाय हिज स्टँड्स दॅट ओ माइट बी येस यू हॅव अ पॉईंट समथिंग लाईक दॅट. सो it might be because of I was in services or it might be because of I gave my answer very honestly. So it's all about telling them that see dude I'm not fighting with you, it's only thing I'm putting my view totally humbly, you have your own view, I have mine, and मी तुम्हाला फक्त माझे एक्सपिरियन्स सांगते आणि त्यावर तुम्ही मला गाईड करा की एम आय डू आय डिझर्व टू बी अन IAS ऑफिसर. भाषा आणि रचना एकदम सिम्पल यार. मी आता माझे जर तुम्ही उत्तर वाचले सर पण तुम्हाला सांगतील एकदम सरळ असायची, कुठलाही मोठे मोठे शब्द मी वापरायचे नाहीत, एकदम सिम्पल. ओनली थिंग इज माझी कव्हरेज खूप जास्ती असायचं. म्हणजे कुठलंही उत्तर मी सोशल, पॉलिटिकल, इकॉनॉमिक्स, सायन्स, एन्व्हायरमेंट आणि एथिकल अशा सगळ्या अँगल्सनी त्याचं उत्तर लिहायचं आहे. ओनली थिंग इज माय लँग्वेज यूज टू बी सिम्पल, व्हेरी सिम्पल, बट माय कव्हरेज यूज टू बी क्वाईट लार्ज. अबोलीने तिच्या भाषणात जे सांगितलेलं आहे त्या शब्दाला पकडून मी 1-2 मिनटामध्ये कन्क्लूड करतो. रिदम. ओके, तो फार सुंदर शब्द आहे, तो मला भावला म्हणून त्याच्यावरतीच मी बोलतो. तिनं तो रिदम शोधला तिच्या स्कूलिंग काळामध्ये की मला हे व्हायचं आहे, तो रिदमच होता. जेव्हा ती कॉलेजला आली तेव्हा तिनं पक्कं केलं की मला IAS व्हायचं आहे. पण 17-18 तास, 10 तास, 12 तास त्यासाठी तिनं काय अभ्यास केलेला नाही. पण एक गोष्ट तिला माहिती होती की मला IAS व्हायचं आहे, ते आता कन्फर्म आहे. तर मग त्यासाठी मी कॉलेज डेजमध्ये ज्या काही इतर ॲक्टिव्हिटीज होतात तर त्याचा मी त्यासाठी वापर करून घेणार आहे. तर तो एक रिदमच आहे. म्हणजे जेव्हा तिनं ॲक्च्युली UPSCला सुरुवात केली, म्हणजे तयारीला सुरुवात केली, तेव्हा तिला तयारीनंतर असं लक्षात आलं आणि ॲक्च्युली अटेम्प्ट देऊन रिझल्ट आल्यानंतर की प्रिलिम्स काय खरं नाही आहे आपलं, म्हणजे त्यातलं CSAT. आता हे कळणं देखील रिदम आहे, लक्षात ठेवा. ओके, की आपलं कुठं चुकतं आहे, कुठं आपण कमी आहोत वगैरे वगैरे. आणि ती चूक तिनं नंतर इम्प्रूव्ह केलेली आहे जेव्हा ती पुन्हा प्रिलिम्सचा विचार करत होती, मेन्सची तयारी करत होती वगैरे. मेन्सच्या प्रिपरेशनबद्दल तिनं दिवसभराचं टाईम टेबल तुमच्यासमोर मांडलं की मी असे काही स्लॉट्स केले होते वगैरे वगैरे. तर UPSCच्या एकंदरच म्हणजे प्रिलिम्स असू द्या, मेन्स असू द्या, इंटरव्ह्यू असू द्या, त्यात तयारी करण्याच्या प्रक्रियेमध्ये तुम्हाला UPSC काय आहे, तिचा सिलेबस काय आहे हे जसं माहिती असायला पाहिजे, कळून घ्यायला पाहिजे, तसंच तुम्ही कोण आहात म्हणजे हे नेहमी आपण म्हणतो म्हणजे की माझे वीक पॉईंट्स काय आहेत, माझे स्ट्रॉंग पॉईंट्स काय आहेत. तर मेन्सच्या वेळेला तिनं ते पक्कं लक्षात घेतलं होतं की माझ्याकडे चांगलं काय आहे. ओके, सो मी असं म्हणतो की तो पुन्हा रिदमच आहे. म्हणजे काय आपल्याला जमतं, काय आपले स्ट्रॉंग पॉईंट्स आहेत, काय आपले कच्चे दुवे आहेत, हे आपण व्यवस्थितपणे लक्षात घ्यायला पाहिजे. आणि दुसरं एक तुम्ही लक्षात घेतलं असेल की सगळं करत असताना आपलं काय चाललं आहे, काय नाही चाललं आहे, कुठं आपण कमी पडत आहोत, तर हे अतिशय ज्याला सोप्या मराठी भाषेमध्ये आपण डोळ्यात तेल घालून बघणं म्हणतो ना आपण त्याला, तर कॉन्स्टंटली ते तुम्हाला करावं लागतं एका अर्थाने. कारण त्याच्याशिवाय आपल्याला ज्याला असं म्हणतो इंट्रॉस्पेक्शन, तर यू हॅव टू कीप दॅट एव्हरी सेकंड, प्रत्येक सेकंदाला तुम्हाला ते करावं लागतं एका अर्थाने. ओके, सो मला असं वाटतं की तोही रिदम पकडणं याचाच एक भाग म्हणून तुम्ही बघायला पाहिजे. इंटरव्ह्यूच्या बाबतीमध्ये पण तिनं सांगितलं की अगदी अदरवाईज विद्यार्थ्यांना टेन्शन येतं की अरे बापरे आता काय होणार आपलं, ती अँझायटी आपल्या मनामध्ये असते. पण ते सगळं ॲडमिट करून ते बाजूला ठेवून पुन्हा तिथं हे आठवणं की आपल्याकडे चांगलं काय आहे. आणि ते फार राईटली तिने सांगितलेलं की इंटरव्ह्यूमध्ये ऑनेस्टी अत्यंत महत्त्वाची असते. पण जर त्यांना हे लक्षात आलं की तुम्ही इश्यूजबद्दल कन्सर्न्ड आहात, वरीड आहात, सेन्सिटिव्ह आहात, दॅट इज व्हॉट दे आर लुकिंग फॉर म्हणजे. आणि हे तिनं अतिशय व्यवस्थित पद्धतीनं केलेलं आहे, ते तिच्याकडनं आलेलं आहे. आता या व्यतिरिक्त मी तिला गेले 3-3.5 वर्षे विद्यार्थिनी म्हणून बघत आलेलो आहे. जर 2 शब्दप्रयोग तिचं वर्णन करण्यासाठी वापरायचे असतील तर हार्डवर्क आणि कन्सिस्टन्सी. म्हणजे या बाबतीत ती कुठेही कमी पडलेली नाही. मला असं वाटते की
त्या 2 गोष्टींमुळे, त्या गुणवैशिष्ट्यामुळं ती जी काय आज इथं आहे, तर त्या 2 गुणवैशिष्ट्यांचा वाटा त्याच्यामध्ये मोठा आहे. जसं तिनं अतिशय राईटली सांगितलेलं आहे की ह्याच्यामध्ये एक मॉडेल काय असत नाही, लक्षात ठेवा. देर इज नथिंग कॉल्ड ॲज रोल मॉडेल. प्रत्येकाचं वेगवेगळं असतं. ओके, त्यामुळे हे तुम्ही कायम लक्षात ठेवा की UPSC एक एक्झामिनेशन आहे, ती काय आहे, तिच्या पेक्युलॅरिटीज काय आहेत, तुम्ही एक व्यक्ती आहात, तुम्ही काय आहात, आणि त्या दोन्हीमध्ये तुम्हाला सांधेजोड करायची आहे. तिथं कुठं कमी होईल, कुठं जास्त होईल, ह्या सगळ्या बाबी नंतर आपल्याला बघता येऊ शकतात. तर हे जर का केलं तर मी असं म्हणेन की तुम्ही रिदम पकडलेला आहे किंवा रिदम कसा पकडायचा हे तुम्हाला कळलेलं आहे. सो मी युनिक आणि आपल्या सगळ्या टीमतर्फे, तुमच्यातर्फे मी त्यांचे हार्दिक आभार मानतो. त्या इथं आल्या, त्यांनी वेळ दिला आणि त्यांनी आपलं मनोगत व्यक्त केलेलं आहे. आणि बाबा म्हणजे आई बाबा मला माहिती आहेत, म्हणजे गेल्या वर्षी आमची प्रत्यक्ष भेट झाली पहिल्या सत्काराच्या वेळेला. तर आईवडिलांचा, आणि तिनेही ते सांगितलेलं आहे, आणि फ्रेंड सर्कलचा सपोर्ट अत्यंत महत्त्वाचा असतो म्हणजे याच्यामध्ये. सो फॉर देअर सपोर्टिंग हँड. आणि ते इथं आले, तेही बसले, मलाही फार बरं वाटलं. तर त्यासाठी मी त्यांचेही आभार मानतो. आणि मला असं वाटतं की तुम्ही यातनं भरपूर काही घेऊन जाणार आहात. फक्त नुसता प्लॅन करायचं नाही आहे, तर त्या प्लॅनचं जबरदस्त एक्झिक्युशन तुम्ही केलं पाहिजे. मी आता तुम्हाला ऐकायलाच लागेल ना, म्हणजे माझं नाही ऐकलं तर तुम्हाला ऐकायला लागेल. त्यांनी काय सांगितलं की 35 वेळा इंडियन पॉलिटी वाचलं. मी आपलं घाबरत 7-8 वेळा वाचा, 7-8 वेळा असं सांगतो, तरी विद्यार्थी म्हणतात सर 7-8 वेळा वाचायचं असतं. म्हणजे आता मला याच्यावर बोलायची काही गरज नाही. ओके, सो लेट मी कन्क्लूड ऑन दिस नोट. Once again, I thank you.